नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत. ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते, उलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते. तर सुरुवात करूया. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. ही वीण 2 ओळींचीच आहे. ही वीण विणण्यासाठी 4च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत. पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे. हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये. ही वीण विणताना सुरुवातीला 2 ओळी सेटअप रो किंवा बेस रो किंवा ज्याला सुरुवातीच्या 2 ओळी म्हणतात त्या घालायच्या आहेत. या 2 ओळी टाके घातल्यानंतर सुरुवातीला फक्त एकदाच घालायच्या असतात. तर पहिली सेटअप रो याप्रमाणे पहिला टाका एजिंगचा आहे. ही ओळ सुलट बाजूची असणार आहे. एक टाका सुलट विणायचा. यानंतर रिपीटेशन सुरू होईल. आत धागा घ्यायचा, 2चा 1 पाठीमागून सुलट विणायचा, त्यानंतर 2 टाके सुलट. हे 4 टाक्यांचं रिपीटेशन शेवटचे 3 टाके उरेपर्यंत विणत जायचं आहे. आत धागा घ्यायचा, 2चा 1 पाठीमागून सुलट, 2 टाके सुलट. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. रिपीटेशन नंतर हे 3 टाके राहिलेले आहेत ते याप्रमाणेच विणायचे. आत धागा घ्यायचा, 2चा 1 पाठीमागून सुलट. इथे मात्र शेवटी एकच टाका सुलट येईल. त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे. पहिली सेटअप रो पूर्ण झाली. दुसरी सेटअप रो उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. यानंतर 1 टाका उलट विणायचा. आता रिपीटेशन सुरू होईल. शेवटचे 3 टाके उरेपर्यंत 4 टाक्यांचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. 2 उलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 उलट प्रमाणे विणायचा. शेवटचे 3 टाके उरेपर्यंत हे 4 टाक्यांचं रिपीटेशन विणायचं आहे. 2 उलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 उलट, 2 उलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 उलट. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. हे शेवटचे 3 टाके आहेत ते पण याचप्रमाणे विणायचे. 2 उलट, आत धागा घ्यायचा, शेवटी हा एकच उलट येतो. यानंतर शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी सेटअप रो पूर्ण झाली. या 2 ओळी सुरुवातीला फक्त एकदाच घालायच्या आहेत. आता ज्या 2 ओळी रिपीट करायच्या आहेत त्यातली पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 पाठीमागून सुलट विणायचा. हे 4 टाक्यांचं रिपीटेशन शेवटचा 1 टाका उरेपर्यंत विणायचा आहे. 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 पाठीमागून सुलट, 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 पाठीमागून सुलट. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. रिपीटेशन नंतर हा 1 टाका सुलट विणायचा. शेवटचा टाका एजिंगचा आहे. पहिली ओळ पूर्ण झाली. दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. यानंतर 1 टाका उलट विणायचा. यानंतर रिपीटेशन सुरू होईल. रिपीटेशन याप्रमाणे 2 उलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 उलट प्रमाणे विणायचे. हे 4 टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे. 2 उलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 उलट, 2 उलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 उलट. शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झाली. आता ज्या 2 ओळी आपण विणलेल्या आहेत त्याच पुन्हा पुन्हा विणल्या
की ही डिझाईन बनत जाईल। यावर पुन्हा एकदा आपण बघूया। तर पहिली ओळ सुलट बाजूला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 पाठीमागून सुलट, शेवटचा 1 टाका उरेपर्यंत हेच रिपीट करायचं आहे। 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 पाठीमागून सुलट, शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। रिपीटेशन इथे पूर्ण झालेलं आहे। रिपीटेशन नंतर हा 1 टाका सुलट विणायचा, शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली, दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे, त्यानंतर 1 उलट विणायचा। रिपीटेशन याप्रमाणे 2 उलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 उलट प्रमाणे विणायचा। हे 4 टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे। 2 उलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 उलट, 2 उलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 उलट, शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर जाळीची वीण तयार होते। ही वीण भरभर विणली जाते, विणायला सोपी आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे। जिथे जास्त विणकाम करायचं आहे तिथे ब्लँकेटसाठी, शालसाठी, स्कार्फसाठी, स्टोलसाठी, लेडीज स्वेटरसाठी, मिक्स आणि मॅच डिझाईन करताना, क्राफ्टसाठी, तसेच जिथे जाळीचं विणकाम करायचं आहे तिथे ही वीण खूप उपयोगी आहे। दिसते ही खूप छान। तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।